आज आपण बनवणार आहोत धना पावडर मसाला, धना मसाला बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण साहित्य आता बघूया। तर त्यासाठी मी घेतले एक अर्धा किलोच्या आसपास धने घेतले, तमालपत्र, हळद, लवंग, मिरे, दालचिनी, कसुरी मेथी, दगडफूल आणि चक्रीफूल। हे सगळं साहित्य आपल्याला आहे ना मी जेवढं घेतले ना त्याप्रमाणेच तुम्ही घ्या। तर आता हे सगळं एक एक करून आपण भाजून घेऊया। सर्वप्रथम आपण धने भाजून घेऊयात। धने असे जास्त नाही भाजायचे, थोडंसं नॉर्मल हाताला गरम लागेपर्यंत भाजायचे, नाहीतर कलर चेंज होतो। खूप नाही भाजायचे, स्वच्छ निवडून घ्यायचे अगोदर धने आणि मग भाजायचे। धने भाजून घेतले की धने काढून घ्यायचे आणि मग सगळ्या बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना सगळ्या एकत्र भाजायच्या। फक्त तमालपत्र आणि कसुरी मेथी वेगळी भाजायची, बाकी सगळे खडे मसाले एकत्र भाजून घेतले तरी पण चालतात। आणि याच्यामध्ये मी तेलाचा वापर केला नाही, थोडं पण तेल नाही टाकायचे। आणि ना आता मी सगळे खडा मसाला एकत्र भाजून घेते। एकत्र भाजून घेतले की हे सगळे खडे मसाले आपण धने जे भाजलेले ना त्याच्यामध्येच मिक्स करणार आहोत, कारण हे आपण सगळे एकत्र वाटून घेणार आहोत। तर मग आता हे सगळे खडे मसाले मी भाजून घेतलेत। तर आता इथून पुढं आपण काय करायचं, जे तमालपत्र आहे ना ते पण थोडेसे असे नॉर्मल डाग पडेपर्यंत भाजायचे, जास्त नाही भाजायची। आणि कसुरी मेथी फक्त टाकायची आणि लगेच काढायची, ती पण जास्त वेळ भाजायची नाही, नॉर्मल फक्त टाकून लगेच काढायची आणि ती पण याच्यातच टाकायची। सगळं मसाला एकत्र करून घेतला, पूर्ण कालवायचा आणि थंड होऊ द्यायचा। थंड झाला म्हणजे हाताला आहे ना असा कुरकुरीत आवाज येतो बघा, असं आपण चोळून बघितलं ना कुरकुरीत आवाज येतो। आणि हे सगळं भाजून थंड होऊ द्यायचं। मग दळायच्या वेळेस आहे ना त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची दळताना, जेणेकरून आपल्या धना पावडरला कलर वर्षभर तसाच राहतो, अप्रतिम लागते। फक्त एक चमचा तुम्ही भाजीमध्ये टाका, तुमची भाजीची टेस्ट डबल होणार, खात्री देऊन सांगते। तर अशा प्रकारे आपण थंड करून घेतला आहे मसाला आणि मी मिक्सरला घरीच दळून घेतला आहे। आता हा मिक्सरला दोनदा करून मी दळून घेणार आहे हळद पावडर टाकून। मस्तपैकी गार झाला की मस्त काचेच्या बरणीत भरवायचा आणि वर्षभर वापरायचा। रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघताना तुम्ही तर लाईक करायला विसरून जातात आणि सबस्क्राईब करायला पण विसरतात। ताईंनो, मैत्रिणींनो, दादांनो, नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेसिपीचा पाहिजे ते पण कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा, तोपर्यंत बाय।